हॅलो एव्हरीवन. आज युनिट 1चा आपण पुढचा टॉपिक कव्हर करणार आहोत, विच इज व्हॉट इज अ प्रॉब्लेम. सो प्रॉब्लेम काय आहे? एक परिस्थिती, एक सिच्युएशन आहे ज्याच्याने काही डिफिकल्टी येते किंवा एक डाऊट येतो. सो हे ओव्हरऑल लाईफच्या एक्झाम्पलने बघितलं तर ही प्रॉब्लेमची डेफिनेशन आहे. पण कम्प्युटरमध्ये पण तेच अप्लाय होतं. सो प्रॉब्लेमचे काही टाईप्स असतात. काही टाईप असतात सिम्पल प्रॉब्लेम्स किंवा जे अल्गोरिथमिक सोल्युशन्स आहे, की या प्रॉपर स्टेप्स फॉलो करून तुम्ही ते अल्गोरिदम इम्प्लिमेंट करून ती प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. सो त्यांची काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, की त्यांची डेफिनेशन ही फॉर्म्युला डिफाईन्ड आहे. आपल्याला माहिती आहे की प्रॉब्लेम ॲक्च्युली काय आहे. त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल किंवा कॉम्प्युटेशनल टेक्निक्स असू शकतात आणि म्हणजे या प्रॉब्लेमचं सोल्युशन एकदम क्लिअर असतं, एक प्रॉपर पाथ असतो. सो मग काय प्रॉब्लेम सपोज असला मेक अ कप ऑफ टी. सो त्याचं एक अल्गोरिथमिक सोल्युशन आहे, की बॉईल वॉटर, ॲड टी लिव्स, पोर इन टू कप. एक प्रॉपर स्टेप डिफाईन्ड आहे आणि सोल्युशन पण एकदम प्रॉपरली डिफाईन्ड आहे. सो हे झालं प्रॉब्लेम बेस्ड ऑन अल्गोरिथमिक सोल्युशन्स. आता दुसऱ्या टाईपची प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम बेस्ड ऑन ह्युरिस्टिक सोल्युशन. ह्युरिस्टिक सोल्युशन काय आहे, की हे अशा टाईपचे प्रॉब्लेम आहे जे एक सिक्वेन्स ऑफ स्टेप्स फॉलो करून आपण सॉल्व्ह नाही करू शकत, कारण ह्यांचं डेफिनेशनच क्लिअर नाही आहे, म्हणून यांचं सोल्युशन पण क्लिअर नाही असणार. का? कारण ह्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याकडे इन्फॉर्मेशन नसते. सो ह्याच्यामुळे आपल्याला ऑन स्पॉट लॉजिक बिल्ड करायला लागतं, क्रिटिकल थिंकिंग करायला लागते आणि डिसिजन्स घ्यायला लागतं. आणि ह्याचं एक सिंगल क्लिअर सोल्युशन असतं, जे मल्टिपल वेगवेगळे सोल्युशन्स असू शकतात. सो याचा काय एक्झाम्पल आहे, की मी कोणता स्टॉक घ्यायला पाहिजे. आता हा खूप वास्ट क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये मग आपल्याला सगळे स्टॉक्स ॲनालाइज करायला लागतील. आपल्याला आपलं नॉलेज लावायला लागेल, एक्सपिरियन्स लावायला लागेल, ॲनालिसिस करायला लागेल. बघायला लागेल की काय समोरच्याचं काय बजेट आहे, काय प्रेफरन्स आहे. त्यानुसार मग आपण कोणता स्टॉक घ्यायचा आहे किंवा इन्व्हेस्ट करायचा आहे त्या स्टॉकमध्ये, ते आपण डिसिजन देणार. सो इकडे एक प्रॉपर सोल्युशन किंवा एक प्रॉपर आन्सर नाही, एक डिफाईन्ड आन्सर नाही. आन्सर व्हेरियस असू शकतात, कारण सोल्युशन पण एकदम असं व्हेरियस नेचरचं आहे. कारण जो प्रॉब्लेम आहे तो असं कम्प्लिटली डिफाईन नाही आहे. विच स्टॉक शुड आय बाय. मग आता इथे असं पण असू शकतं की टेकमध्ये विच स्टॉक शुड आय बाय इन टेक इन बजेट, असं दिलेलंच नाही. सो हा खूप वास्ट झाला. सो याचे सोल्युशन्स पण खूप वास्ट असणार. सो स्टेप्स ऑफ ह्युरिस्टिक सोल्युशन्समध्ये पण ह्युरिस्टिक सोल्युशन कसे सॉल्व्ह करणार, पण फॉलो करणार 6 स्टेप्स. सो आधी प्रॉब्लेमला क्लिअरली डिफाईन करणार, की आपल्याला इश्यू काय, आपला प्रॉब्लेम काय, त्याला एक डेफिनेशन देणार प्रॉपर. मग त्यानुसार आपण इन्फॉर्मेशन गॅदर करणार जी त्या प्रॉब्लेमशी रिलेटेड आहे. सो स्टॉक्स रिलेटेड काय आहे, की कोणते कोणते स्टॉक्स आहे मार्केटमध्ये. मग ब्रेनस्टॉर्म करणार सोल्युशन्स, की ह्या पर्टिक्युलर रेंजमध्ये हे पर्टिक्युलर स्टॉक्स उपयोगी असू शकतात. मग ऑप्शन्स इव्हॅल्युएट करणार. आता स्टॉक्स मल्टिपल असणार आहे. सो आपण बघणार कोणत्या स्टॉकची किती प्रोज आहे, कसे कॉन्स आहे, ती कंपनी कशी टाईपची आहे, कसं त्याचं आता स्टॉकमध्ये डिव्हिडंड कशी आहे किंवा पी रेशिओ असतं. सो ते कसे सो कम्पेअर करणार आपण वेगवेगळे ऑप्शन्स, आणि त्या ऑप्शन्सनुसार मग आपण एक सोल्युशन सिलेक्ट करणार, की ह्या सगळ्या ऑप्शन्समधून बेस्ट सोल्युशन काय, आणि मग आपण ही स्टेप्स परत रिफाईन आणि इटरेट करणार, की मे बी आता आजसाठी हा बेस्ट स्टॉक असू शकतो, उद्यासाठी वेगळा स्टॉक असू शकतो. सो ही स्टेप्स आपण कंटिन्युअसली रिपीट करणार आणि रिफाईन करणार. सो हे प्रिन्सिपल्स अंडरस्टँड करून आपण आपले जे ह्युरिस्टिक प्रॉब्लेम्स आहेत त्याला ह्युरिस्टिक सोल्युशन्स डेव्हलप करू शकतो, ज्याच्याने आपण कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्सला प्रॉपरली सॉल्व्ह करू शकतो. सो आता आपण बघू प्रॉब्लेम सॉल्विंग स्ट्रॅटेजीज. सो मोस्ट कॉमन डिवाइड अँड कॉन्कर. एक मोठी प्रॉब्लेम आहे, तिला आपण छोट्याशा प्रॉब्लेम्समध्ये डिवाइड करतो आणि त्यांना तोपर्यंत डिवाइड करतो जोपर्यंत ते खूप सिम्पली आपण सॉल्व्ह करू शकतो, आणि मग फायनल त्यांना मर्ज करून टाकतो. त्याचं काय एक्झाम्पल आहे, की ॲरेमधली मॅक्झिमम एलिमेंट फाइंड करायचं. सो आपण ॲरेला हाफ करणार, अजून हाफ करणार त्या ॲरेशी. फायनली आपण कम्पेअर करणार एलिमेंट्सला दोन्ही हाफ्समधून, आणि मग जी
जी हाफ मध्ये व्हॅल्यू जास्त आहे त्याला आपण रिटर्न करणार. सो दॅट इज बेसिकली डिवाइड अँड कॉन्कर, की एका मोठ्या प्रॉब्लेमला आपण छोट्या सब प्रॉब्लेम्सने डिवाइड करत जातो जोपर्यंत ती एक सिम्पल प्रॉब्लेममध्ये कन्वर्ट नाही होऊन जात. मग तिला आपण सॉल्व्ह करतो आणि मग ते सगळे सोल्युशन्सला कंबाईन करून आपण एक फायनली आउटपुट प्रोड्यूस करतो. त्याच्यानंतर डायनॅमिक प्रोग्रामिंग, की आपण प्रॉब्लेमला डिवाइड करतोच की हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होतोय. आपण एक टेबल किंवा एक डेटाबेस मेंटेन करतो की हा प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व्ह केला, कशा कशा स्टेप्स घेतले. सो त्या स्टेप्स आपण स्टोअर करतो आणि जेव्हा त्या रिलेटेड परत तशी काही प्रॉब्लेम आली तर आपण तो प्रॉब्लेम स्टार्टिंगपासून सॉल्व्ह करण्याच्या ऐवजी त्या स्टोर्ड स्टेप्स म्हणून ते सोल्युशन फेच करतो. मग काय फिबोनाची सिरीज आहे ते फाइंड करायचे. सो आपण एक टेबल बनवणार, एक डेटाबेस टेबल वॉटएव्हर, इंटरमिजिएट रिझल्ट स्टोअर करण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण स्टोअर करणार की आपण काय काय स्टेप्स घेतोय, कसे त्या स्टेप्सचा रिझल्ट आहे अँड सो ऑन. मग तो टेबल आपण फिल करणार इकडन्स रिलेशन आणि मग आपण तोच टेबल यूज करून फाइंड करू शकतो की कोणत्या गिव्हन इनपुटला कोणतं सोल्युशन येऊ शकतं. सो दॅट इज डायनॅमिक प्रोग्रामिंग. ग्रीडी सर्च काय आहे की हळूहळू आपण पीस बाय पीस सोल्युशन बिल्डअप करतो आणि समोर काय दिसतंय, समोर काय बेस्ट ऑप्शन आहे त्यानुसारच मग ती अल्गोरिदम चूज करते की समोर 20 किंवा 30 आहे, मला बेस्ट व्हॅल्यू पाहिजे तर मी 30 चूज करणार, भले मग त्याच्या पुढे चुकीचेही असू शकतात व्हॅल्यूज. पण ग्रीडीचं काय, ग्रीडी लोकल एरियामध्ये बघतो की बेस्ट ऑप्शन काय आणि मग त्या ऑप्शनवर जाऊन मग तो पुढचा विचार करतो आणि पुढच्या लोकल ग्राफचा. सो ईच स्टेप किंवा लोकल इन्फॉर्मेशनचीच तो बेस्ट सोल्युशन फाइंड आउट करतो. सो हे सोल्युशन ऑप्टिमल असणार असं नाही आहे. सो काय शॉर्टेस्ट पाथ इन अ ग्राफ, एका नोडवर स्टार्ट करणार, मग तो नेक्स्ट नोड चूज करणार ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त एजेस, सगळ्यात जास्त व्हॅल्यू, मग हे स्टेप रिपीट करणार. तो डेस्टिनेशनला पोहोचणार पण जे ऑप्टिमल सोल्युशन असणार हे फिक्स नाही आहे. पण ते ग्रीडी आहे. ग्रीडी समोर काय चांगलं आहे तेच बघून तो डिसिजन घेतो. देन दर इज बॅक ट्रॅकिंग, की जे कॉम्बिनेटोरियल प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे असे प्रॉब्लेम्स की ज्याचे मल्टिपल आउटकम्स आहेत त्याच्यामध्ये आपण चेक करतो की हे सोल्युशन फायनल डेस्टिनेशन किंवा फायनल आउटकम पर्यंत पोहोचतंय की नाही पोहोचत आहे, मग आपण परत रिव्हर्स येत जातो. सगळे सोल्युशन्स, सगळे पाथ्स ही अल्गोरिदम चेक करते आणि जर तो पाथ नसेल पोहोचत तर ती मागच्या स्टेपला परत येऊन जाते आणि दुसरे सोल्युशन्स ट्राय करते. तो प्रॉब्लेम काय, फाइंड ऑल परमिटेशन्स ऑफ एन ॲरे. सो आपण सुरुवात करणार ॲरेची, पण नेक्स्ट एलिमेंट चूज करणार किंवा नाही चूज करणार प्रॉब्लेमच्या हिशोबाने. मग जर चॉईस डेड एंड पर्यंत जातीये की ह्याच्या पुढे काही आपल्या सोल्युशन पर्यंत आपण नाही पोहोचत आहे तर आपण परत मागच्या स्टेपवर जाणार आणि दुसऱ्या एलिमेंट सोबत ट्राय करणार. दॅट इज बॅक ट्रॅकिंग. आणि ब्रांच अँड बाउंड काय आहे की आपण छोटे छोटे सब प्रॉब्लेम्स बनवतो मोठ्या प्रॉब्लेमचा आणि जे सोल्युशन्स म्हणजे ज्या छोट्या छोट्या प्रॉब्लेमचे जे सोल्युशन्स निघतील त्या छोट्या छोट्या प्रॉब्लेमचे छोटे छोटे सोल्युशन्स, ते सोल्युशन्स आपण चेक करतो की हे सोल्युशन्स फायनल डेस्टिनेशनपर्यंत पोहोचत आहे की नाही. जर पोहोचत असणार मग आपण त्या सोल्युशन्सला पुढे सॉल्व्ह करू, नसेल पोहोचत तर आपण ते सोल्युशन्स रिमूव्ह करून टाकू. सो दिस अल्गोरिदम एक्सप्लोर्स ऑल पॉसिबल ब्रांचेस ऑफ अ ट्री बिफोर प्रूनिंग ब्रांचेस विथ नो होप ऑफ लिडिंग टू एन ऑप्टिमल सोल्युशन. तेच इंग्लिशमध्येच बोलणे की आपण शॉर्टेस्ट पाथ फाइंड करायचं, एखाद्या नोडपासून स्टार्ट करणार, मग एक बाउंडिंग फंक्शन काय की तो फंक्शन जो डिसाईड करतो की आता जे सोल्युशन आहे ते ॲक्च्युली फायनल डेस्टिनेशनपर्यंत घेऊन जाते की नाही. आणि बाउंडिंग फंक्शन झालं मग तो एस्टिमेट करणार की कोणती पॉसिबिलिटी जाते, कोणती पॉसिबिलिटी नाही जाते, त्यानुसार ती ब्रांच तो प्रून करणार. प्रून म्हणजे कट करून टाकणार. अँड फायनली वी हॅव अल्गोरिदम, एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
जी एक पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करते. सो इन्स्ट्रक्शन स्ट्रेट फॉरवर्ड असतात, इझी टू फॉलो असतात आणि एक ऑप्टिमल नियर ऑप्टिमल सोल्युशन ते अल्गोरिदम प्रोड्यूस करते. की सम ऑफ टू नंबर्स इन एन ॲरे, मग अल्गोरिदम काय करणार, सॉर्ट करणार, लास्ट टू एलिमेंट्सला सिलेक्ट करणार विच इज लाईकली टू बी लार्जेस्ट अँड फायनली सम रिटर्न करणार. अँड ट्रायल अँड एरर काय आहे की साध्या शब्दात तुक्के मारणं, की मल्टिपल पॉसिबल सोल्युशन्स ट्राय करणं, भेटलं तर चांगलं नाही तर मग अजून ट्राय करणं. सो प्रॉब्लेम काय गेस अ नंबर बिटवीन 1 to 100 इन्क्लुसिव्ह. सो आपण रँडम नंबर ट्राय करणार रेंजमध्ये. सर ॲक्च्युली त्या अल्गोरिदमने प्रोव्हाइड केलं तर ठीक आहे, नाही तर मग दुसरा नंबर ट्राय करा. ब्रेन स्टॉर्मिंग टेक्निक काय आहे की एक ग्रुप ॲक्टिव्हिटी असते, बरेच लोक बसलेले असतात ॲट द सेम टाइम अँड सगळ्यांना एक प्रॉब्लेम दिला जातो आणि त्या प्रॉब्लेमवर कोणाचं काय सोल्युशन ते डिस्कशन होतं. सो ओपन एंडेड डिस्कशन असतं ज्याच्याने कळतं की वेगवेगळे पर्स्पेक्टिव्स कळतात एका प्रॉब्लेमच्या ऑपोजिशनमध्ये की या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह केलं जाऊ शकतं. सो दॅट्स बेसिकली ब्रेनस्टॉर्म. सो हे सगळे अप्रोचेस समजून आपण वेगवेगळ्या टाईपच्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करू शकतो. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. इन द नेक्स्ट व्हिडिओ आपण लास्ट टॉपिक कवर करू, क्लासिफिकेशन ऑफ टाइम कॉम्प्लेक्सिटीज.